तासाला आपण सहसंबंध गुणांक म्हणजे काय आणि त्याच्या दिशेबद्दल किंवा रेषीय सहसंबंध गुणांकाबद्दल काही भाग पाहिलेला होता. आता आपण या तासाला त्या रेषीय सहसंबंधाबरोबरच मुख्यत्वे करून सहसंबंध गुणांक जो आहे त्याची दिशा आणि प्रमाण याबाबत आणि त्याचप्रमाणे पियर्सनच्या गुणाकार परिबळ पद्धती म्हणजेच प्रोडक्ट मोमेंट पद्धती आणि स्पियरमनच्या श्रेणी अंतर पद्धती म्हणजेच रँक डिफरन्स मेथड याबाबत चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण सहसंबंधाची दिशा आणि प्रमाण म्हणजे काय हे पाहूया. जेव्हा आपण सहसंबंधाच्या दिशेबद्दल विचार करतो तेव्हा विशेषतः धन किंवा ऋण सहसंबंधाचा विचार करावा लागेल. जेव्हा आपण धन सहसंबंध म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की एका परिवर्त्यामध्ये वाढ झाली तर दुसऱ्या परिवर्त्यामध्ये देखील आपल्याला वाढ दिसून येते. म्हणजेच ही दिशा जी आहे ती एकच राहणार आहे. किंवा म्हणजे धनसहसंबंधाच्या बाबतीमध्ये एका परिवर्त्यामध्ये जर घट झाली तर दुसऱ्यामध्ये देखील घट होईल. बघा इथे एक उदाहरण दिलेलं आहे. भावनिक बुद्धिमत्ता आणि उपलब्धी प्रेरणा याचाच अर्थ ज्या व्यक्तींची भावनिक बुद्ध्यांक उच्च आहे अशा व्यक्तींमध्ये उपलब्धता प्रेरणा ही देखील उच्च दिसून येईल. आणि याकरिता जेव्हा आपण स्वतंत्र अशा भावनिक बुद्धिमत्तेच्या आणि उपलब्धी प्रेरणेवरच्या चाचणीवरील गुणांकाची तुलना करतो तेव्हा असं लक्षात येईल की ज्यांच्यामध्ये उच्च भावनिक बुद्धिमत्ता आहे अशा व्यक्तींचा उपलब्धी प्रेरणेचा प्राप्तांक गुणांक हा देखील उच्च आहे. याच प्रकारे आणखी एक उदाहरण देता येईल आणि ते म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये असणारं कामासंदर्भात किंवा व्यावसायिक ताण, कामाच्या ठिकाणी असणारा ताण आणि त्या ताणाचा संबंध हा निश्चितपणे कर्मचाऱ्यांमधलं निर्वर्तन या घटकाशी असणार आहे. त्यामुळे जेव्हा आपण एकाच दिशेने सहसंबंध गुणांकाचा विचार करतो तेव्हा आपल्याला धन सहसंबंधाबद्दल अभ्यास करता येतो. विशेषतः इथे तुम्हाला लक्षात येईल की क्ष अक्षावर एक परिवर्त्य घेतलेला आहे जसं की आपण भावनिक बुद्ध्यांक म्हणूयात आणि य अक्षावर दुसरं परिवर्त्य घेतलेलं आहे ज्याला आपण उपलब्धी प्रेरणा किंवा अचिव्हमेंट मोटिवेशन असं म्हणूयात. इथे तुम्हाला दिसून येईल याबाबत एकाच दिशेने आपल्याला दोन्ही परिवर्त्यांमध्ये एक दिशा दिसते आहे. म्हणजेच पुन्हा ज्या प्रयुक्तांच्या किंवा ज्या व्यक्तींच्या भावनिक बुद्धिमत्ता ही उच्च आहे अशा व्यक्तींची उपलब्धी प्रेरणा ही देखील इथे उच्च दिसून येत आहे. याच्याच बरोबरीनं दुसरा जो प्रकार आहे, दुसरी जी दिशा आहे ज्याबाबत आपण ऋण सहसंबंधामध्ये अभ्यासतो. ऋण सहसंबंध म्हणजे काय तर एका परिवर्त्यामध्ये वाढ झाल्यास दुसऱ्या परिवर्त्यामध्ये घट दिसते किंवा एका परिवर्त्यात वाढ असल्यास दुसऱ्यामध्ये घट ही दिसून येते. जसं की मगाशी जे उदाहरण सांगितले की कर्मचाऱ्यांमध्ये असणारी कार्यप्रेरणा आणि त्यांचा व्यावसायिक ताण, परिणामतः जेव्हा व्यावसायिक ताण वाढणार आहे तेव्हा कार्यप्रेरणेमध्ये घट होणार आहे. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या शब्दात मांडायचं झाल्यास कार्यप्रेरणेमध्ये घट झाल्यास किंवा घट जी आहे त्याचा संबंध वाढलेल्या व्यावसायिक ताणाशी असू शकतो. पुन्हा इथे मानसशास्त्रीय अभ्यासांमध्ये विशेषतः आपण जेव्हा काही कसोट्या किंवा काही चाचण्यांचा वापर करतो तेव्हा आपल्याला प्राप्तांकामधील फरकाने ही दिशा लक्षात येऊ शकते
अर्थात त्याच्यासाठी संख्याशास्त्रीय प्रक्रिया वापरून हा जो दोन्ही परिवर्त्यांमधला विरुद्ध दिशेला जाणारा जो संबंध आहे तो आपल्याला दर्शविता येतो. या ठिकाणी दिलेल्या आलेखामध्ये तुम्हाला लक्षात येईल की एकीकडे क्ष अक्षावर पुन्हा एक परिवर्त्य आहे आणि य वरती दुसरं परिवर्त्य आहे. मात्र जेव्हा एका परिवर्त्यामध्ये वाढ झालेली आहे तेव्हा दुसऱ्या परिवर्त्यामध्ये घट झालेली आहे. तिसरा जो सहसंबंधाचा प्रकार आहे तो म्हणजे शून्य सहसंबंध. म्हणजे दोन परिवर्त्यांमध्ये कोणत्याही स्वरूपातला सहसंबंध हा आढळून येत नाही. उदाहरणार्थ परिवर्त्य बघा की व्यक्तीचा कार्य अनुभव किंवा एकूणच कामाशी संबंधित असणारा अनुभव आणि तिचं वजन हे दोन परिवर्त्य परस्परांशी कोणताही संबंध दर्शवत नाहीत आणि त्यामुळे अशा स्वरूपातल्या आकृतीच्या मदतीने, ज्याला आपण स्कॅटर्ड डायग्राम म्हणतो, या आकृतीच्या मदतीने आपल्याला या दोन परिवर्त्यांमधला संबंध हा लक्षात येऊ शकतो. जेव्हा आपण सहसंबंधाच्या दिशेचा विचार करतो तेव्हा आपल्याला सहसंबंधाच्या प्रमाणाचा, मॅग्निट्यूडचा देखील विचार करणं तितकंच आवश्यक आहे. जेव्हा आपण प्रमाणाचा विचार करतो तेव्हा ती दोन परिवर्त्य एकमेकांशी किती अधिक प्रमाणामध्ये संबंधित आहेत हे आपल्याला त्या सहसंबंध गुणांकाच्या मूल्यावरून लक्षात येऊ शकतं. आपल्याला यापूर्वीही लक्षात आलंय की या दोन परिवर्त्यांमधला, दोन किंवा अधिक परिवर्त्यांमधला सहसंबंध हा रेषीय असतो. त्यामुळे आपल्याला गणिती प्रक्रियेतून सहसंबंध गुणांक काढल्यानंतर मिळणारा गुणांक हा ऋण 1 पासून धन 1 पर्यंत असतो. आता जसजसं म्हणजे तो अगदी +0.28 किंवा -0.09 किंवा +0.75 असा -1 पासून +1 पर्यंत कितीही असू शकतो. आणि त्यामुळे ही जी सहसंबंधाची दिशा आहे ती धन आणि ऋण अशा स्वरूपामध्ये दर्शविली जाते. आत्ताच आपण ऋण सहसंबंध म्हणजे काय आणि धन सहसंबंध म्हणजे काय हे पाहिलं. त्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या संख्याशास्त्रीय प्रक्रियेतून प्राप्त झालेल्या जो सहसंबंध गुणांक आहे त्या सहसंबंध गुणांकाला एकतर जर धन सहसंबंध असेल तर धन चिन्ह असतं किंवा ऋण सहसंबंध असेल तर ऋण चिन्ह दर्शविलं जातं. यावरून आपल्याला सहसंबंधाची दिशा ही लक्षात येते. आपण जेव्हा प्रमाणाचा विचार करत आहोत तेव्हा आपल्याला इथे लक्षात येईल की या ठिकाणी धन 1 किंवा ऋण 1 इतकं जर आपलं उत्तर आलं सहसंबंध गुणांकाचं तर दोन परिवर्त्यांमधला सहसंबंध हा अत्यंत घनिष्ठ आहे किंवा अत्यंत परफेक्ट आहे. आणि याची दिशा निश्चितच धन किंवा ऋण या दोन्हीपैकी एक असू शकते. त्यानंतर धन किंवा ऋण 0.91 पासून 0.99 पर्यंत जर आपलं उत्तर आलं तर या दोन परिवर्त्यांमधील सहसंबंध उच्च आहे. त्यापुढे 0.71 पुन्हा धन किंवा ऋण ते 0.90 या दरम्यान जर सहसंबंध गुणांक मिळाला तर या दोन परिवर्त्यांमधला सहसंबंध हा उच्च आहे. 0.41 ते 0.70 याच्या दरम्यान असणारं सहसंबंध गुणांकाचं प्रमाण हे मध्यम आहे. आणि त्यानंतर 0.21 ते 40 या दरम्यान जर आपल्याला सहसंबंध गुणांक मिळाला तर तो त्या दोन परिवर्त्यांमध्ये असणारा सहसंबंध अत्यंत निम्न स्वरूपातील किंवा अत्यंत कमी आहे. जर आपल्याला मिळालेलं उत्तर हे 0 पासून ±0.20
म्हणजेच धन ऋण 0.20 असं जर आलं तर या दोन परिवर्त्यांमधील सहसंबंध हा नगण्य आहे. त्यामुळे हे जे प्रमाण आहे या प्रमाणावरून संख्याशास्त्रीय प्रक्रिया केल्यानंतर मिळणाऱ्या मूल्यावरून त्याचबरोबरीनं आपल्याजवळ असणाऱ्या निरीक्षणांची संख्या या सगळ्यांचा विचार करता मिळणारा सहसंबंध गुणांक हा लक्षणीय किंवा सार्थक आहे किंवा नाही हे ठरवलं जातं. यापूर्वीच्या तासांना आपण या सार्थकतेच्या पातळ्या म्हणजेच लेवल्स ऑफ सिग्निफिकन्स याच्याबद्दल देखील चर्चा केलेली आहे. जेव्हा आपण अशा स्वरूपामध्ये एखाद्या आकृतीद्वारे किंवा आलेखाद्वारे सहसंबंध गुणांक दर्शवितो, या आकृतीला विकीर्ण आकृती किंवा स्कॅटर्ड डायग्राम असं म्हटलं जातं. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याकडे एकूण 5 विद्यार्थी आहेत आणि या 5 विद्यार्थ्यांना मिळालेल्या मानसशास्त्र आणि समाजशास्त्र या 2 विषयांमधले गुण दिलेले आहेत. इथे आपण जेव्हा या गुणांची तुलना करतो तेव्हा तुम्हाला बघता येईल की हा जो ई विद्यार्थी आहे याला मानसशास्त्रामध्ये सर्वाधिक मार्क आहेत, सर्वाधिक गुण आहेत. त्याच विद्यार्थ्याला समाजशास्त्रामध्ये सुद्धा सर्वात अधिक गुण आहेत. तसंच जो ड विद्यार्थी आहे त्याच्या बाबतीमध्ये सर्वात कमी मानसशास्त्र आणि समाजशास्त्र या 2 विषयांमधले गुण आपल्याला दिसून येतात. याच्या मदतीने काढलेली ही जी विकीर्ण आकृती आहे यावरून तुमच्या लक्षात येईल की मानसशास्त्रात मिळालेले गुण आणि समाजशास्त्रामध्ये मिळालेले गुण हे रेषीय सहसंबंधाद्वारे या आकृतीच्या माध्यमातून दर्शविता येतात. आणि विशेषतः इथे तुम्हाला हा धन सहसंबंध आहे हे लक्षात आलं असेलच. आतापर्यंत आपण सहसंबंध गुणांक म्हणजे काय आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता या पुढच्या पातळीवर गेल्यानंतर याच्या पुढे आपल्याला सहसंबंध गुणांक कसा काढायचा हे आपण बघणार आहोत. मात्र सहसंबंध गुणांक काढत असताना या ठिकाणी विशेषतः आपण जर याच्या उपयोजनाचा विचार केला तर हे लक्षात येईल की जेव्हा मानसशास्त्रामध्ये काही चाचण्या किंवा काही कसोट्या तयार केल्या जातात तेव्हा त्या कसोट्यांची विश्वसनीयता आणि यथार्थता तपासण्यासाठी आपल्याला सहसंबंध गुणांकाचा उपयोग होतो किंवा त्याचा वापर हा करता येतो. कोणताही सिद्धांत मांडलेला आहे त्याची जेव्हा पडताळणी करायची असते अशा वेळेस देखील सहसंबंध गुणांकाचा वापर हा निश्चितपणे करता येतो. आपण जेव्हा विशिष्ट परिवर्त्य एका विशिष्ट समूहामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा धन सहसंबंध दर्शविणारी अशी काही परिवर्त्य ही त्या विशिष्ट समूहामध्ये सहसंबंध गुणांकाच्या आधारे घालता येतात. प्रचरण विश्लेषण म्हणजेच एनोवा किंवा मॅनोवा यासारख्या किंवा घटक विश्लेषण यासारख्या संख्याशास्त्रीय प्रक्रिया करण्यापूर्वी सहसंबंध गुणांक काढणं आवश्यक ठरतं. मुख्यत्वे करून या सहसंबंध गुणांकाची मर्यादा ही विशेषतः जेव्हा परिवर्त्य अशी असतील की ज्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने आपल्याला संख्याशास्त्रीय प्रक्रिया वापरून सहसंबंध काढता येणार नाही अशा परिवर्त्यांबाबत आपल्याला ही प्रक्रिया करता येत नाही. त्याचबरोबरीनं यापूर्वीच्या तासांनाही सांगितलेलं आहे सहसंबंध गुणांकाच्या माध्यमातून आपल्याला 2 परिवर्त्यांमधील कार्यकारण संबंधांबद्दल अंदाज बांधता येत नाही. या ठिकाणी सहसंबंध गुणांक काढण्यासाठी मुख्यत्वे करून 2 पद्धती वापरलेल्या आहेत. पहिली जी पद्धत आहे ज्याला आपण स्पिअरमन्स रँक डिफरन्स मेथड म्हणजेच स्पिअरमनची
श्रेणी अंतर पद्धती असं म्हणतो. दुसरी जी पद्धत आहे ती आहे पियर्सनची गुणाकार परिबल किंवा प्रोडक्ट मोमेंट पद्धती. या दोन्ही पद्धती वापरण्यापूर्वी आपल्याला महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे स्पियरमनची श्रेणी अंतर पद्धती ही अप्राचल सांख्यिकी आहे. त्यामुळे अप्राचल सांख्यिकीसाठी आवश्यक असणारी गृहीतक ही या ठिकाणी लागू पडतात. मुख्यतः जेव्हा आपण अप्राचल सांख्यिकी वापरण्याचा निर्णय घेतो तेव्हा आपलं जे प्राप्तांकाचं वितरण आहे ते कोणत्याही स्वरूपातलं असू शकतं, मात्र प्रसामान्य असं नाही. त्याचबरोबरीने आपल्याजवळ असणारी प्राप्तांक आणि त्यांचं प्रचलन हे मुख्यतः बहुजिन्सी स्वरूपातलं असतं किंवा कोणत्याही स्वरूपामधलं हे वितरण असू शकतं. आपल्याजवळ असणारे जे प्राप्तांक आहेत ते नामांकन म्हणजेच नॉमिनल किंवा क्रमांकन मापन श्रेणीद्वारे जर व्यक्त केलेले असतील तर आपण अप्राचल सांख्यिकी वापरण्याचा निर्णय घेतो. त्याचबरोबरीनं आपण यापूर्वी केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं वापरलेली आहेत. या केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणांमधलं मध्यगा म्हणजेच मीडियन हे परिमाण जेव्हा वापरलं जातं तेव्हा अप्राचल सांख्यिकी पद्धती आहे. त्याचबरोबरीनं तसं पाहिलं तर स्पियरमनची श्रेणी अंतर पद्धती वापरत असताना विशेषतः अप्राचल सांख्यिकी ही जी पद्धत आहे ही मुख्यत्वे करून त्या तुलनेने प्राचल सांख्यिकीच्या तुलनेने सोपी आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मध्यगेचा विचार केला होता तेव्हा मध्यगेचा एक फायदा जो टोकाकडील प्राप्तांकाचा तितकासा मध्यगेवर परिणाम किंवा प्रभाव पडत नाही. तसंच या ठिकाणी जेव्हा आपण अप्राचल सांख्यिकी वापरणार आहोत तेव्हा टोकाकडील प्राप्तांकाचा या सांख्यिकीवर फारसा प्रभाव आपल्याला दिसून येत नाही. यामध्ये दुसरी जी पद्धत आहे जी पियर्सनची गुणाकार परिबल पद्धती आहे, प्रोडक्ट मोमेंट मेथड आहे, ही प्राचल सांख्यिकी आहे. त्यामुळे प्राचल सांख्यिकीची जी अझम्पशन्स आहेत ती पूर्णतः या गुणाकार परिबल पद्धतीला लागू पडतात. प्राचल सांख्यिकीमध्ये मुख्यत्वे करून वितरण जे आहे ते प्रसामान्य असण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर प्राप्तांकांमधील विचलन हे एकजिन्सी असणार आहे. त्यामुळे समूह हा एकजिन्सी आहे. तसंच जेव्हा आपण मापन श्रेण्यांचा विचार करतो तेव्हा या प्राचल सांख्यिकीबाबत आपल्याजवळ सांतर किंवा गुणोत्तर मापन श्रेणीद्वारे प्राप्तांक व्यक्त झालेले असावेत. तसंच आपल्याजवळ असणारे जो प्रदत्त आहे त्यातील निरीक्षण ही स्वतंत्र असावी. या ठिकाणी प्राचल सांख्यिकीच्या बाबत मध्यमान हे केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण वापरलं जातं म्हणजे मीन. कारण अप्राचल मध्ये आपण केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण हे मध्यगा म्हटलेलं आहे आणि इथे मध्यमान हे केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण वापरण्याची आवश्यकता आहे. अप्राचल सांख्यिकीच्या तुलनेने कम्प्युटेशन किंवा गणन करण्याच्या दृष्टीने प्राचल सांख्यिकी तंत्र ही काहीशी किचकट अशा स्वरूपातली आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण मध्यमानाचा विचार करतो तेव्हा टोकाकडच्या प्राप्तांकाचा या प्राचल सांख्यिकीवर परिणाम किंवा प्रभाव होण्याची शक्यता ही असू शकते. आता आपण सर्वप्रथम प्राचल सांख्यिकीमधील पियर्सनची गुणाकार परिबल पद्धती म्हणजे काय आणि ती कशा पद्धतीने त्या पद्धतीने सहसंबंध गुणांक कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन काढला जातो हे आता आपण बघणार आहोत. आत्ताच सांगितल्याप्रमाणे
जेव्हा आपण प्राचल सांख्यिकीची गृहीतक स्वीकारतो तेव्हा आपल्याला पियर्सनची ही प्रोडक्ट मोमेंट पद्धती वापरता येते. ही जी पद्धती आहे ही वापरत असताना मुख्यत्वे करून आर या चिन्हाद्वारे मिळणारा सहसंबंध गुणांक हा दर्शविला जातो. त्याचबरोबरीनं जेव्हा आपल्याजवळ अखंडित किंवा कंटिन्युअस सतत अशा स्वरूपातली परिवर्ते असतील तेव्हा आपण या स्वरूपातलं सहसंबंध गुणांक पद्धती ही वापरतो. विशेषतः मानसशास्त्र, सामाजिक शास्त्रांमध्ये असणारी परिवर्त्य ही या स्वरूपातली असतात. त्याचबरोबरीनं सांतर आणि गुणोत्तर अशा स्वरूपातली जेव्हा मापन श्रेणी उपलब्ध असेल, अशा स्वरूपातल्या मापन श्रेणीच्या स्वरूपात प्राप्तांक उपलब्ध असतील तेव्हा आपण ही पद्धती वापरू शकतो. इथे आपलं जे वितरण आहे ते प्रसामान्य असेलच असं नाही, मात्र ते सममित म्हणजे दोन समान भागांमध्ये विभागता येईल अशा स्वरूपातलं असणं आवश्यक आहे. दोन परिवर्त्यांवर मिळणारे प्राप्तांक हे स्वतंत्र असले पाहिजे. त्याचबरोबरीनं त्या दोन प्राप्तांकांमधील संबंध हा रेषीय म्हणजेच लिनियर स्वरूपातला असला पाहिजे, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. सहसंबंधांचं प्रमाण हे या पद्धतीने काढल्यानंतर धन, ऋण, शून्य अशा स्वरूपातलं असू शकतं आणि हे प्रमाण जे आहे ते मगाशी सांगितल्याप्रमाणे ऋण 1 पासून धन 1 पर्यंत असू शकतं. विशेषतः जेव्हा आपण ही जी पद्धती वापरणार आहोत त्याचा वापर करत असताना मुख्यत्वे करून संख्यात्मक पातळीवर आपल्याला जेव्हा दोन परिवर्त्यांमधला संबंध निर्धारित करायचा असतो तेव्हा याचा उपयोग होतो. त्याचबरोबरीनं पुढील पद्धतींसाठी किंवा पुढील सांख्यिकीसाठी जसं की याची मर्यादा ही आहे सहसंबंध गुणांकाची की तिथे आपण कार्यकारण संबंध म्हणजे कॉझल रिलेशनशिप एक्सप्रेस करू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही. मात्र त्याच्या पुढच्या टप्प्यावरचं जे रिग्रेशन इक्वेशन आहे, समाश्रयन समीकरण आहे, त्या समाश्रयनामुळे आपल्याला एका परिवर्त्यावरून दुसऱ्या परिवर्त्याबाबत अंदाज बांधता येऊ शकतो. आणि ते कॅल्क्युलेट करण्यासाठी, ते काढण्यासाठी आपल्याला मूलतः गुणाकार परिबल पद्धतीने किंवा इतर पद्धतीने आपल्याला सहसंबंध गुणांक काढणं आवश्यक आहे. जेव्हा आपण घटक विश्लेषण तंत्राचा अवलंब करतो, फॅक्टर अनालिसिसचा अवलंब करतो, तेव्हा देखील आपल्याला सहसंबंध गुणांकाचा निश्चितपणे आणि विशेषतः पियर्सन यांच्या गुणाकार परिबल पद्धतीने काढलेल्या सहसंबंध गुणांकाचा उपयोग हा होत असतो. आता आपण एक पहिली पद्धत पाहणार आहोत की ज्यामध्ये सहसंबंध गुणांक काढत असताना या सूत्राचा वापर केला जाणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन परिवर्ते आहेत x आणि y, त्या दोन्ही मधला आपल्याला सहसंबंध म्हणजेच r तपासून बघायचा आहे. याच्यासाठी सूत्र जे दिलेलं आहे ते आहे समेशन xy डिवायडेड बाय n. आपल्याला माहिती आहे हे प्रमाण विचलनाचं म्हणजेच SD चं चिन्ह आहे x इंटू SD y. म्हणजेच आता तुमच्या लक्षात येईल सहसंबंध गुणांक काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ज्या दिलेली दोन परिवर्ते आहेत त्यांच्या संख्यात्मक प्राप्तांकांवरून दोन्हीचं प्रमाण विचलन काढण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे प्रमाण विचलनाचं सूत्र जे आहे अंडर रूट म्हणजेच वर्गमुळामध्ये समेशन x स्क्वेअर डिवायडेड बाय n. त्यामुळे इथे तुम्हाला समेशन x आणि समेशन y या स्वरूपामध्ये x आणि y चं प्रमाण विचलन काढण्यासाठीचं
सूत्र दिसून येईल. जेव्हा आपण या सूत्राचा विचार करतो तेव्हा आपल्याला या सूत्रामध्ये सगळी माहिती भरत असताना इथे तुमच्या लक्षात येईल सहसंबंध गुणांक काढत असताना या प्रमाण विचलनाचं आणखी विस्तार इथे दिलेला आहे. कारण प्रमाण विचलन काढण्यासाठी आपण अंडर रूट समेशन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एन घेतलाय आणि तोच इथे पुढे सूत्राच्या विस्तारामध्ये दिसेल. मध्ये चिन्ह कुठलंच नाही, म्हणजे दोन जी प्रमाण विचलन आहेत त्याचा गुणाकार आहे. आणि त्याचबरोबरीनं समेशन एक्स वाय म्हणजे जी विचलनं घेतलेली असतात त्या विचलनांचा गुणाकार आहे, त्या गुणाकाराची बेरीज आहे. अशा पद्धतीने पुढे विस्तार करत जात असताना आपला जो सहसंबंध गुणांक आहे पियर्सनच्या गुणाकार परिबल पद्धतीने पहिल्या पद्धतीनुसार आपल्याला मिळालेलं जे सूत्र आहे ते आहे समेशन एक्स वाय. इथे विचलन म्हणजेच मुख्यत्वे करून स्मॉल एक्स आणि स्मॉल वाय आहे डिवायडेड बाय अंडर रूट समेशन एक्स स्क्वेअर इंटू समेशन वाय स्क्वेअर. आता आपण एका या सूत्राचं स्पष्टीकरण इथे बघूया. इथे आर स्मॉल आर म्हणजे सहसंबंध गुणांक. हा सहसंबंध गुणांकामध्ये स्मॉल एक्स जो आहे तो म्हणजे मध्यमानापासून प्रत्येक प्राप्तांकाचं विचलन आहे. तसंच स्मॉल वाय जो आहे तो त्यामध्ये मध्यमानापासून वायच्या प्रत्येक प्राप्तांकाचं विचलन आहे. जेव्हा आपण समेशन एक्स आणि वाय म्हटलं होतं तेव्हा हा विचलनाचा गुणाकार केलाय आणि त्याची बेरीज केलेली आहे. त्याचबरोबरीनं प्रमाण विचलन एक्सचं काढलेलं आहे आणि प्रमाण विचलन वायचं काढलेलं आहे. हे काढण्यासाठी पुन्हा या सूत्राचा म्हणजेच अंडर रूट समेशन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एन किंवा समेशन वाय स्क्वेअर अंडर रूट डिवायडेड बाय एन याचाच वापर केलेला आहे. आणि या सगळ्या सूत्रामध्ये एन म्हणजे गटातले एकूण प्राप्तांक संख्या. आता आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने हे स्पष्ट करूया. इथे तुम्हाला दिसेल की गटामध्ये किंवा जो समूह आहे त्या समूहामध्ये एकूण व्यक्तींची संख्या आहे 10. त्यामुळे इथे आपल्याजवळ असणारा प्रदत्त क्रमांक 1 म्हणजेच याला एक्स म्हटलेला आहे आणि प्रदत्त क्रमांक वाय याला 2 याला वाय म्हटलेला आहे. या एक्स आणि वायचे म्हणजेच असं गृहीत धरूया की हे वर्गामधले विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांना मिळालेले हे गुण आहेत. एक्स आणि वाय असे दोन विषयांमधले हे गुण आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे दिसेल हा जो पार्टिसिपंट क्रमांक 1 आहे याला एक्स मधला डेटा आहे 3 आणि वाय मधला आहे 4. या सगळ्यांची बेरीज केलीये, पूर्ण एक्स ची बेरीज केलीये, त्याला आपण सिग्मा किंवा समेशन एक्स म्हटलेलं आहे, ते आलेलं आहे 30. तसंच वायच्या रकान्याची म्हणजे रकाना क्रमांक 3 ची बेरीज केलेली आहे आणि ती बेरीज आलेली आहे 40. म्हणजेच या ठिकाणी आपली एकूण जी बेरीज आहे ती आहे एक्स ची 30 आणि वाय ची 40. यापूर्वी देखील आपण विचलनं काढलेली आहेत. त्यामुळे इथे 30 जिथे आहे एक्स जो आहे त्याचं मध्यमान येईल 30ला 10 ने भागलं कारण एकूण प्राप्तांक संख्या किंवा एकूण व्यक्तींची संख्या आहे 10. त्यामुळे एक्स हा जो प्रदत्त आहे याचं मध्यमान आहे 3. तसंच वाय हा जो प्रदत्त आहे याचं मध्यमान आहे 4. ठीक आहे. आता याच्या पुढच्या पातळीवर गेल्यानंतर आपण स्मॉल एक्स आणि स्मॉल वाय म्हणजेच एक्स या गटातलं प्रत्येक प्राप्तांकाचं विचलन आणि स्मॉल वाय म्हणजे वाय या समूहातलं मध्यमानापासून प्रत्येक प्राप्तांकाचं विचलन
म्हणजेच एक्सचं आपलं मध्यमान आलेलं आहे 3 आणि इथे हे जो पहिला पार्टिसिपंट आहे याचा स्कोर आहे 3, त्यामुळे 3तून 3 गेले, 0 उरले. एक्सचं विचलन आपण रकाना क्रमांक 4 मध्ये घेतलंय आणि वायचं विचलन हे आपण रकाना क्रमांक 5 मध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे 3तून 3 गेले 0, त्यानंतर 2तून 3 गेले -1, 4तून 3 गेले 1. काय करतो आहोत आपण, तर त्या प्राप्तांकामधून त्या कॅपिटल एक्स मधून आपण मध्यमान वजा करत चाललेलो आहोत. अशा पद्धतीने इथे आपल्याला ही विचलनं मिळालेली आहेत. त्याच प्रकारे वायची म्हणजेच रकाना क्रमांक 3 मधल्या प्राप्तांकाची देखील आपण विचलनं घेतलेली आहेत, ज्याला आपण स्मॉल वाय असं म्हणतो आहोत आणि ही विचलनं आपण रकाना क्रमांक 5 मध्ये मांडतो आहोत. म्हणजेच 4 हे आपलं मध्यमान आहे वायचं, त्यातून प्राप्तांक 4 हा गेला, विचलन आलेलं आहे 0. स्कोर इथे आहे 3 वाय मधला दुसऱ्या पार्टिसिपंटचा, त्या 3मधून पुन्हा 4 गेले, विचलन आलेलं आहे -1. अशा प्रकारे एक्स आणि वायची आपण विचलनं काढून घेतलेली आहेत. त्यानंतर पुढच्या टप्प्यावर आपण या एक्स आणि वायचा म्हणजेच विचलनांचा गुणाकार केलेला आहे आणि तो आपण रकाना क्रमांक 6 मध्ये मांडलेला आहे. 0 गुणिले 0 बरोबर 0 आहे. 2 ऋणचा गुणाकार 1 धन होतो आणि त्यामुळे -1 गुणिले -1 यांचं उत्तर आलेलं आहे -1. अशा पद्धतीने आपण एक्स आणि वायचा गुणाकार हा रकाना क्रमांक 6 मध्ये मांडलेला आहे. त्या रकान्याची जी बेरीज आहे त्याला आपण समेशन एक्स वाय असं म्हटलेलं आहे, म्हणजे विचलनाच्या गुणाकाराची बेरीज केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल रकाना क्रमांक 7 मध्ये श च्या किंवा एक्स प्राप्तांकाची जी विचलनं आलेली आहेत त्या विचलनाचा वर्ग केलेला आहे. त्यामुळे 0चा वर्ग 0, इथे पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल 2चा वर्ग 4 झालेला आहे. अशाच पद्धतीने वाय या प्राप्तांकाची जी विचलनं आहे जी आपण रकाना क्रमांक 5 मध्ये घेतली आहे त्याचा वर्ग y² वाय वर्ग हा आपण रकाना क्रमांक 8 मध्ये मांडलेला आहे. रकाना क्रमांक 7 ची बेरीज केली आहे त्याला समेशन x² असं म्हटलेलं आहे आणि रकाना क्रमांक 8 ची बेरीज केली आहे त्याला समेशन y² असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथे लक्षात येईल की हे जे आपले प्राप्त मूल्य होतं ती मूल्य आपण हे जे सूत्र आपलं मिळालेलं होतं समेशन xy डिवायडेड बाय अंडर रूट समेशन x² इंटू समेशन y², या सूत्रामध्ये आपण ही मिळालेली मूल्य घातली. आपलं समेशन xy आहे 8, समेशन x² आहे 10 आणि समेशन y² आहे 8. वर्गमुळामध्ये 10 गुणिले 8, त्यानंतर 10 80, त्याचं वर्गमूळ काढून टाकल्यानंतर आलेलं उत्तर आहे 0.94 आणि आपलं अंतिम उत्तर जे आहे 8.94. आणि अशा पद्धतीने आपल्याला मिळालेला सहसंबंध गुणांक जो आहे तो आहे 0.89. मगाशी आपण एक तक्ता पाहिला होता, या तक्त्यामध्ये नोंदविल्याप्रमाणे 0.89 हा धन सहसंबंध मिळालेला आहे, त्याला कोणतंही चिन्ह नाही म्हणजेच ते धन आहे. त्यामुळे इथे आपण तक्त्यात पाहिलं तर 0.71 पासून 0.90 इतकं जर सहसंबंध गुणांकाचं मूल्य असेल तर त्या दोन परिवर्त्यांमध्ये असणारा सहसंबंध हा उच्च आहे. आपल्याला मिळालेला सहसंबंध गुणांक 0.89 आहे. त्यामुळे या दोन परिवर्त्यांमध्ये असणारा सहसंबंध हा एक्स डेटा आणि वाय डेटा यांच्यामध्ये असणारा सहसंबंध
हा उच्च आहे असं म्हणता येईल. आता आपण पुढच्या दुसऱ्या पद्धतीकडे जात आहोत. इथपर्यंत पहिली पद्धत आपल्या लक्षात आली असेलच. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सगळे प्राप्तांक किंवा सगळी मूल्य ही कॅपिटल लेटर्स मध्ये आहेत. म्हणजे साहजिकच आहे, जेव्हा आपण इथे विचलन घेणार नाही आहोत आणि जेव्हा आपण प्राप्तांक पाहणार आहोत तेव्हा त्या प्राप्तांकाच्या बाबतीत कोणतीही विचलन घेतली जाणार नाहीये. प्राप्तांक आहेत तसेच कच्च्या स्वरूपामधलेच वापरले जाणार आहेत. त्यामुळे सहसंबंध गुणांक हा दुसऱ्या पद्धतीने काढत असताना पुन्हा इथे सूत्र आहे n समेशन xy मायनस समेशन x समेशन y डिवायडेड बाय अंडरस्कोर स्क्वेअर ब्रॅकेट n इंटू समेशन x स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट समेशन x ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाइड बाय म्हणजेच गुणिले स्क्वेअर ब्रॅकेट n समेशन y स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट समेशन y स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. अशा स्वरूपातलं सूत्र वापरून आपण दुसऱ्या पद्धतीने सहसंबंध गुणांक काढायचा कसा ते पाहत आहोत. या ठिकाणी पुन्हा तुमच्या लक्षात येईल सूत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी इथे आपल्याला टेबलमध्ये दिलेल्या आहेत. यामध्ये समेशन x म्हणजे x या रकान्याची म्हणजेच रकाना क्रमांक 2 ची बेरीज घेतलेली आहे. मगाचप्रमाणेच इथे समेशन x आहे 30. त्याचप्रमाणे समेशन y म्हणजेच रकाना क्रमांक 3 ची बेरीज केलेली आहे ती आहे 40. त्याच्या पुढच्या टप्प्यावर x आणि y म्हणजेच रकाना क्रमांक 2 आणि 3 यांचा गुणाकार केला. तो आलेला आहे पहा 4 त्रिक 12 बेदुने 6 अशा पद्धतीने x आणि y या दोन्ही गटातील किंवा x आणि y या दोन चाचण्यांवरील प्राप्तांकाचा गुणाकार केलेला आहे आणि त्या ज्या गुणाकाराची बेरीज आहे त्याला आपण समेशन xy म्हटलंय. ती आलेली आहे 128. त्यानंतर पाचवा रकाना पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक प्राप्तांकाचा वर्ग केलेला आहे. म्हणजेच रकाना क्रमांक 5 मध्ये x ही जी गुणश्रेणी आहे प्रदत्त क्रमांक 1 आहे त्याच्या प्रत्येक प्राप्तांकाचा त्याच्या प्रत्येक गुणांकाचा वर्ग केलेला दिसेल आणि त्या रकान्याच्या बेरजेला आपण समेशन x स्क्वेअर असं म्हटलेलं आहे. तसंच y चा जो रकाना आहे त्या प्रत्येक प्राप्तांकाचा वर्ग केलेला आहे आणि त्या वर्गाच्या रकान्याची बेरीज म्हणजेच समेशन y स्क्वेअर. या ठिकाणी काहीसं स्पष्टीकरण दिलेलं आहे पहा की इथे प्रत्येक वेळेस समेशन x म्हणजेच x च्या रकान्याची बेरीज आणि समेशन y म्हणजे y च्या रकान्याची बेरीज ही आलेली बेरीज जी आहे ती अनुक्रमे 30 आणि 40 इतकी आलेली आहे. त्यानंतर प्रदत्त 1 आणि 2 म्हणजेच x आणि y यांचा गुणाकार केलाय आणि त्याची बेरीज केली. त्याचबरोबरीनं x च्या रकान्याचा वर्ग केलाय आणि y च्या रकान्याचा वर्ग केलाय. आणि हे जे दोन्ही वर्ग आहेत या वर्गांच्या म्हणजे x च्या वर्गाची स्वतंत्र आणि y च्या वर्गाची स्वतंत्र अशा पद्धतीने बेरीज केली आहे आणि म्हणून मग सूत्रामध्ये आवश्यक असणारं समेशन x स्क्वेअर आणि समेशन y स्क्वेअर हे आपल्याला इथे मिळालेलं आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल आपल्याजवळ एकूण प्राप्तांक संख्या आहे 10. त्यानंतर समेशन xy जे आलेलं आहे इथे ते आहे 128. त्याचबरोबरीनं समेशन x आणि समेशन y म्हणजेच या ठिकाणी असणाऱ्या x आणि y च्या रकान्यांची बेरीज ती आहे अनुक्रमे 30 आणि 40. त्याचा गुणाकार करणार आहोत भागिले वर्गमुळामध्ये आपल्याकडे पुन्हा n आहे 10. समेशन x स्क्वेअर आलेला आहे
या ठिकाणी 100 वर्गाची बेरीज जी आहे ती आहे 100 वजा इंटू ब्रॅकेट समेशन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. त्यामुळे इथे समेशन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय करायचंय तर 30चा म्हणजे समेशन एक्स आपला जो दुसरा रकाना आहे त्या रकान्याचा वर्ग करायचा. त्याच पद्धतीने वायच्या रकान्याच्या बाबतीत सुद्धा आहे. वायच्या रकान्याच्या वर्गाची आपण बेरीज घेतली आहे ती समेशन वाय स्क्वेअर आहे 168 आणि फक्त समेशन वाय आलेला आहे ते 40. त्या 40चा सुद्धा वर्ग करायचा आहे. अशा पद्धतीने आपण जेव्हा पुढे आलो तेव्हा आपल्याला ही गणिती प्रक्रिया केल्यानंतर प्राप्त मूल्य इथे दिसतंय 80 भागिले वर्गमुळात 8000 आहे. आणि मग शेवटी 80ला 89.44 ने भागलंय आणि अशा पद्धतीने आलेलं उत्तर आहे 0.89. मगाचप्रमाणेच 0.89 हा जास्त एकाच्या जवळ जाणार आहे. या दोन परिवर्त्यांमधला संबंध या दोन परिवर्त्यांमधला सहसंबंध हा धन आणि घनिष्ठ आहे असं आपल्या इथे लक्षात येईल. ही अत्यंत महत्वाची अशी पद्धती आत्ताच आपण पाहिली. याच स्वरूपातली अप्राचल सांख्यिकी पद्धती जेव्हा आपण वापरतो तेव्हा ही स्पियरमनची श्रेणी अंतर पद्धती किंवा रँक ऑर्डर कोरिलेशन रँक डिफरन्स मेथड ही वापरली जाते. इथे पुन्हा जी महत्वाची गृहीतक आहे ती म्हणजे एकतर परिवर्तके जी दिलेली आहेत ती क्रमांकन किंवा नामांकन मापन श्रेणीच्या स्वरूपात व्यक्त केलेली असावी. त्याचबरोबरीनं दोन परिवर्त्यांमध्ये असणारा जो सहसंबंध आहे तो सहसंबंध हा रेषीय स्वरूपामध्ये असावा. तसंच जी आपल्या समोर असणारी निरीक्षणं आहेत ती स्वतंत्र असावी. म्हणजेच आपल्याला हे महत्वाचं आहे की आपण जो नमुना निवड केलेला आहे तो अनियत पद्धतीने केलेला आहे. तसंच प्राप्तांकाच्या जोड्या किंवा निरीक्षणं ही देखील परस्परांशी कोणत्याही पद्धतीने जोडलेली नसावी. जेव्हा आपण श्रेणी अंतर पद्धती काढायला सुरुवात करतो तेव्हा महत्वाचं म्हणजे क्रमांकन मापन श्रेणीच्या स्वरूपामध्ये जेव्हा प्रदत्त उपलब्ध असेल तेव्हा आपल्याला अप्राचल सांख्यिकी म्हणून ही पद्धती वापरणं आवश्यक ठरतं. आता आपण इथे या पद्धतीने कशा प्रकारे सहसंबंध गुणांक काढायचा ते पाहणार आहोत. इथे तुम्हाला सूत्रामध्ये दिसेल हे जे चिन्ह दाखवलेलं आहे जे पी सारखं दिसतंय पण ते लेटर आहे आणि त्या लेटरला रो RHO असं म्हणायचं. त्यामुळे हे जे सूत्र आहे ते रो इज इक्वल टू 1 मायनस स्क्वेअर ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट 6 इंटू समेशन D स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट divided by n again into bracket n square minus 1 bracket complete square bracket complete. अशा स्वरूपामध्ये हे जे सूत्र आहे हे सूत्र आपण या श्रेणी अंतर पद्धतीसाठी वापरणार आहोत. या ठिकाणी या सूत्रामध्ये महत्वाचं म्हणजे समेशन D स्क्वेअर. आपण जेव्हा ही पद्धत वापरत आहोत तेव्हा लक्षात घ्या की इथे आपण एकतर ऑर्डिनल म्हणजेच क्रमांकन मापन श्रेणीचा वापर करणार आहोत आणि त्यामुळे एकूण समूहामधल्या सर्वाधिक प्राप्तांक मिळवणारा जो विद्यार्थी असेल त्याला पहिला क्रमांक, त्याच्या खालोखाल गुण मिळवणारा विद्यार्थी त्याला दुसरा क्रमांक. अशा स्वरूपामध्ये आपल्याजवळ असणाऱ्या प्राप्तांकांना आपण क्रमांकन किंवा इथे एक विशिष्ट नंबर अलॉट करणार आहोत आणि त्या क्रमांकांमधला फरक म्हणजेच डिफरन्स हा काढल्यानंतर त्याचा वर्ग काढू आणि त्यालाच आपण
हा जो समेशन डी स्क्वेअर आहे ते म्हणतो आहोत. या ठिकाणी पहा पुन्हा आपल्या समोर पुन्हा दोन प्रकारच्या प्राप्तांक उपलब्ध आहेत. एक x आहे आणि दुसरा y आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे अप्राचल सांख्यिकी का वापरायची आहे? कारण या ठिकाणी असणाऱ्या स्कोर्स मध्ये किंवा निरीक्षणांच्या बाबतीमध्ये अप्राचल सांख्यिकी संदर्भात असणारी गृहीतक ही इथे लागू होत आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की रकाना क्रमांक 2 आणि 3 यामध्ये चाचणी 1 आणि 2 वरचे स्कोर्स दिलेले आहेत. थोडक्यात इथे सगळ्यात पहिलं काम आहे ते म्हणजे रकाना क्रमांक 4 आणि 5 बघितला तर तुम्हाला लक्षात येईल ज्या व्यक्तीला वितरणामध्ये सर्वाधिक गुण असतील त्याला फर्स्ट रँक ही दिली जाणार आहे. आणि ज्या व्यक्तीला सर्वात कमी गुण असतील अशा व्यक्तीला शेवटची रँक ही इथे मिळणार आहे. त्यानंतर या रँक्स मधला म्हणजे R1 आणि R2 याच्यामधला जो फरक आहे त्या फरकाला पुन्हा ज्याप्रमाणे आपण सरासरी विचलन काढत असताना कोणतंही चिन्ह कन्सिडर केलं नव्हतं तसंच इथे देखील कोणत्याही चिन्हाचा विचार न करता इथे आपण वजाबाकी करणार आहोत. आलेल्या उत्तराला कुठलंही चिन्ह दिलं जाणार नाही. त्याच्या पुढच्या पातळीवर रकाना क्रमांक 7 जो आहे ज्यामध्ये ही जी हा जो डिफरन्स आलेला आहे हा जो फरक आलेला आहे पहिला क्रमांक किंवा पहिल्या प्राप्तांकाला मिळालेली रँक आणि दुसऱ्या प्राप्तांकाला किंवा दुसऱ्या विषयातील प्राप्तांकाला मिळालेली रँक याच्यामधला जो फरक आहे त्या फरकाचा वर्ग हा आपण या रकाना क्रमांक 7 मध्ये घेणार आहोत. आणि या रकान्याची बेरीज म्हणजेच समेशन डी स्क्वेअर म्हणजेच फरकाचा वर्ग जो आपल्याला इथे सूत्रामध्ये आवश्यक आहे. त्यामुळे सूत्र पुन्हा एकदा रो इज इक्वल टू 1 मायनस स्क्वेअर ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट 6 समेशन डी स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय स्क्वेअर ब्रॅकेट n इंटू ब्रॅकेट n स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. या सूत्राच्या मदतीने इथे सहसंबंध गुणांक स्पियरमनच्या श्रेणी अंतर पद्धतीने आपण काढत आहोत. तुमच्या इथे लक्षात येईल 6 इंटू समेशन डी स्क्वेअर आपलं समेशन डी स्क्वेअर आलं होतं 18 आणि या 18ला 10 ने गुणल्यानंतर उत्तर आलेलं आहे या ठिकाणी 6 ने गुणलेलं आहे आणि उत्तर आलेलं आहे 108. 6 हे कॉन्स्टंट राहणार आहे ते बदलणार नाही. आपल्याकडे n आहे 10 ब्रॅकेट मध्ये n स्क्वेअर मायनस 1 आणि मग त्याच्या पुढे आल्यानंतर n चा वर्ग आहे 100 वजा 1. त्यानंतर पुढे आपण कॅल्क्युलेशन्स केली आणि आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 0.89. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की स्पियरमनच्या सहसंबंध गुणांकाच्या मदतीने आपण इथे कुठल्याही चिन्हांचा विचार केला नव्हता. त्यामुळे आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते इथे धन स्वरूपातच मिळणार आहे. आता सूत्र तेच राहणार आहे मात्र तुम्हाला इथे लक्षात आलं असेल जेव्हा आपण हे वितरण पाहिलं तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेला स्कोर हा वेगवेगळा होता. आता मात्र पुढच्या उदाहरणामध्ये शक्यता ही आहे की गटामधल्या 2 विद्यार्थ्यांना सारखे स्कोर्स मिळालेले आहेत. म्हणजे पहा हा जो एक्स ग्रुप आहे किंवा ही जी एक्स चाचणी आहे या एक्स चाचणीमध्ये क्रमांक 2 आणि क्रमांक 3 चा जो विद्यार्थी आहे त्यांना सारखेच गुण मिळालेले आहेत. त्यांना सारखाच स्कोर हा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे ही जी वाय चाचणी आहे याच्यामध्ये 6व्या आणि 5व्या क्रमांकावर असणाऱ्या विद्यार्थ्याला म्हणजे इथे पार्टिसिपंट क्रमांक इथे हे जे क्रमांक आहेत पहिल्या रकान्यामधले ते नॉमिनल आहेत.
म्हणजे नाममात्र आहेत. असं इथे निश्चितपणे नाहीये की पहिल्या क्रमांकाचा म्हणजे जास्त गुण, दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे कमी गुण, असं नक्की नाहीये. आणि म्हणून मग तुम्हाला इथे लक्षात येईल की हा जो 5वा पार्टिसिपंट आहे त्यालाही 60 मार्क आहेत आणि 6व्या पार्टिसिपंटला सुद्धा 60च मार्क आहेत. अशा स्वरूपातले जेव्हा आपल्याजवळ प्राप्तांक असतात, जेव्हा ते समान नाहीयेत, दोन व्यक्तींचे प्राप्तांक जेव्हा समान आहेत, अशा वेळेस सहसंबंध गुणांक काढण्यासाठी सूत्र तेच राहणार आहे. फक्त आपण ज्या रँक्स दिल्या होत्या, आपण प्रत्येक विद्यार्थ्याला जी रँक दिली होती ती मात्र आता बदलणार आहे. आता आपल्याला नेहमीप्रमाणेच की इथे आपल्याला माहिती आहे की ज्याला जास्त गुण असतील त्याची रँक कमी असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे इथे आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो 23 गुण मिळवणारा श म्हणजेच दुसऱ्या रकान्यामधले जे 2 विद्यार्थी आहेत, तसंच इथे 25 गुण मिळवणारे सुद्धा 2 विद्यार्थी आहेत. वायच्या बाबतीमध्ये 60 गुण मिळवणारे इथे 3 विद्यार्थी आहेत. आणि म्हणून आपण मोठ्या प्राप्तांकाकडून रँक्स द्यायला किंवा त्यांना क्रमांक द्यायला सुरुवात करायची. ठीक आहे. आणि ही रँक देत असताना या ठिकाणी महत्वाची गोष्ट, सर्वात मोठी रँक ही किती असू शकते, तर ती 10 असू शकते, कारण गटामध्ये असणाऱ्या व्यक्तींची संख्या ही 10 आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण समजा एक विशिष्ट रँक्स आपल्या देऊन झाल्या आहेत, जसं की 21 साठी इथे पहिली रँक दिलेली आहे. त्याचबरोबरीनं पुढचा जो स्कोर आहे 23, हा 23 मिळवणारे किती जण आहेत, तर 2 आहेत. आपली पहिली रँक इथे गेलेली आहे, त्यामुळे पुढचा स्कोर मिळवणारे जे व्यक्ती आहेत त्यांना एकाला दुसरी आणि दुसऱ्याला तिसरी अशी रँक देऊन चालणार नाही. म्हणून आपण 2 आणि 3 याची बेरीज करतो आणि त्या बेरजेला इथे 2 व्यक्ती आहेत म्हणून 2ने भागतो. म्हणजे 2 अधिक 3 बरोबर 5 आणि या 5ला 2ने भागल्यानंतर आलेलं जे उत्तर आहे ते 2.5 आहे. आणि म्हणून तुम्हाला इथे लक्षात येईल हा जो 23 आणि 23 गुण मिळवणारे हे जे 2 विद्यार्थी आहेत यांच्या समोरची रँक आहे 2.5 2.5. त्यानंतर पुढे जे आहे पहा, आपली पहिली, दुसरी, तिसरी अशा तिन्ही रँक्स गेलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर स्कोर आहे तो 25 आहे. 25 सुद्धा 2 व्यक्तींनी मिळवलेला आहे आणि म्हणून चौथी आणि 5वी रँक आहे. ठीक आहे. आणि मग 4 आणि 5 यांची बेरीज केली ती आलेली आहे 9. या बेरजेला 2 व्यक्ती आहेत, 2 व्यक्तींना सारखेच गुण मिळवलेले आहेत म्हणून 2ने भागलं, 9ला 2ने भागलं असता तुम्हाला इथे लक्षात येईल या दोनांची रँक जी आहे ती 4.5 म्हणजेच सारखीच येईल. या ठिकाणी अत्यंत महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे 2 समान गुण असणाऱ्या 2 किंवा 3 किंवा 4 ज्यांना समान गुण आहेत, ज्यांचा स्कोर सारखाच आहे, त्या प्रत्येकाची रँक देखील, त्यांचा क्रमांक देखील सारखाच असणार आहे. इथे महत्वाचं म्हणजे या ज्या रँक्स आहेत त्या एकतर आपण चढत्या क्रमाने देऊ शकतो किंवा उतरत्या क्रमाने सुद्धा देऊ शकतो. या दोन्ही उदाहरणांमध्ये आपल्या लक्षात आलं असेल की रँक्स ज्या आहेत त्या चढत्या क्रमाने दिलेल्या आहेत, म्हणजे ज्याला सगळ्यात कमी मार्क मिळाले त्याची पहिली रँक दिलेली आहे आणि ज्याला सगळ्यात जास्त मार्क मिळालेले आहेत त्याला शेवटची म्हणजेच 10वी रँक इथे दिसते. अशाच पद्धतीने आपल्याला वेगळ्या प्रकारे म्हणजेच उतरत्या क्रमाने देखील, उदाहरणार्थ
ज्याला सर्वाधिक गुण आहेत, इथे 65, त्याला आपण पहिली देखील रँक देऊ शकतो. ही रँक आपण चढत्या किंवा उतरत्या अशा दोन्हीही क्रमाने देऊ शकतो. आता आपण हा जो रकाना क्रमांक 3 आहे, म्हणजेच हा जो वाय आहे, याकडे वळूया. वायच्या बाबतीमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल, पार्टिसिपंट नंबर 5, 6 आणि 8 या तिघांनाही 60 गुण मिळालेले आहेत. आपल्याला इथे असं लक्षात येईल की यामध्ये सर्वाधिक गुण जे आहेत ते 60 आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपण जेव्हा इथे सुरुवात करतो तेव्हा 6वी रँक आहे ती 33 गुण मिळवणाऱ्याला, पहिली रँक आहे ती 20 गुण मिळवणाऱ्याला, 7वी रँक आहे ती 7 गुण मिळवणाऱ्याला, मात्र आपल्याला इथे 8 आणि 10 दिसत नाहीये. याचं कारण 3 विद्यार्थ्यांना 7च्या पुढे गेल्यानंतर 3 विद्यार्थ्यांना 60 गुण मिळालेले आहेत. आता आपल्याकडे रँक्स आहेत 8, 9 आणि 10 अशा 3 रँक्स आहेत. त्याच्या आधीची 40 गुण मिळवणाऱ्याला म्हणजे 60पेक्षा कमी मार्क असणाऱ्याला 7वी रँक ही दिलेली आहे. उरलेल्या आहेत 3 रँक्स. पण या प्रत्येकाला वेगवेगळ्या रँक्स देता कामा नये, त्या समानच असल्या पाहिजेत. म्हणून मग आपण काय करणार आहोत तर 8 अधिक 9 अधिक 10 करणार आहोत. अशा पद्धतीने 8 अधिक 9 बरोबर 17, 17 अधिक 10 बरोबर 27. आपल्याकडे 60 गुण मिळवणारे 3 विद्यार्थी आहेत. त्यामुळे या 27ला आपण 3ने भागलो, आपलं उत्तर येणार आहे 9. त्यामुळे तुम्हाला इथे लक्षात येईल की या 60 गुण मिळवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची रँक आहे 9. ठीक आहे. याच्या पुढे गेल्यानंतर मगाशच्या उदाहरणाप्रमाणेच या दोन्ही रँक मधला फरक काढलेला आहे. या दोन्ही रँक मधला फरक हा स्मॉल डी ने दर्शविला आहे. त्याला कुठलंही चिन्ह नाही, म्हणून आपल्याला दोन्ही बाजूला 2 व्हर्टिकल लाईन्स दिसतायत किंवा बार्स दिसतायत. त्यामुळे इकडे आपण रँक 1 आणि रँक 2 याच्यामधला फरक, डिफरन्स डी शोधलेला आहे. या डीचा या डिफरन्सचा वर्ग केलेला आहे. चिन्हाचा इथे विचार नाहीये आणि या वर्गाची बेरीज केली ती आपण समेशन डी स्क्वेअर डिफरन्सचा वर्ग असा इथे म्हटलेला आहे आणि तो आलेला आहे 92. मगासचं सूत्र तेच आहे. त्यामुळे या सूत्रामध्ये 1 - 6 × 92, कारण आपला समेशन डी स्क्वेअर आलेला आहे 92, 92. आपल्याकडे असणाऱ्या एकूण प्राप्तांकांची संख्या आहे किंवा व्यक्तींची गटातील संख्या आहे 10. त्यानंतर या 10चा वर्ग आहे 10 × 100 वजा 1, कारण इथे सूत्रामध्ये n चा स्क्वेअर सांगितलेला आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण 6 × 92 केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 552. या 552ला बघा 10 × 99 घेतलंय, 100 मधून 1 वजा केलेला आहे, हा गुणाकार केला, या हा आलेला आहे 990. 552 भागिले 990 उत्तर आलेलं आहे 0.56. हे जे 0.56 आहे ते आपण एकामधून वजा केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं आलेलं जे उत्तर आहे ते उत्तर आहे 0.44. या ठिकाणी लक्षात घ्या, इथे हा 102 नाहीये, हा 10चा वर्ग आहे. हा 102 नाही, हा 10चा वर्ग आहे. आणि त्यामुळे इथे तुम्हाला लक्षात येईल पुढे 10चा वर्ग 100 वजा 1 इथल्या ब्रॅकेटमध्ये झालेलं आहे. अशा प्रकारे 2 पद्धतींनी आपण सहसंबंध गुणांक कसा काढायचा हे पाहिलेलं आहे. यापुढे
यामध्ये दिलेल्या वेगवेगळी उदाहरणांच्या सहाय्याने तुम्ही अधिक सराव करू शकता. इथे संकल्पना अधिक स्पष्ट असण्याची निश्चितच गरज आहे. थँक्यू.